Hello students, today we are going to study about the remaining part of our chemistry chapter. आपण last time जे बघितलं होतं that was about the reactions. If you remember आपण reactions चे types बघितले होते, types of reaction. तुम्ही जर last video नीट बघितला असेल तर I have told you about the 6 different types of reactions. If you remember, we'll revise first displacement, combination, double displacement and decomposition. And two more were there, that is endothermic and exothermic. हे total 6 प्रकार, 6 types we have seen in the last lecture. Today we are going to study about the rate of reaction, or you can say की कोणते factors आहेत which are causing changes in your chemical reactions. म्हणजेच असे काही फॅक्टर्स आहेत ज्यामुळे आपल्या रिॲक्शन्स जे आहेत दॅट मे गेट डिस्टर्ब किंवा त्यांच्यामध्ये काही चेंजेस येऊ शकतो. ओके, तुमच्या बुकमध्ये देर आर सेव्हरल पॉईंट्स दे हॅव गिवन यू. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सी, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, टाइप्स ऑफ रिॲक्शन वी हॅव कंप्लीटेड इन लास्ट टाइम. Now what do you mean by rate of chemical reaction? See, reaction मध्ये कोणतीही रिॲक्शन म्हणजेच आफ्टर स्टार्टिंग इफ सर्टन केमिकल और सर्टन एलिमेंट इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग त्यावरती त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड होतो. जसं तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे बघा, कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन, आयर्न आर्टिकल्स अंडरगोज रस्टिंग, दीज आर नथिंग बट दी चेंजेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती कोणतंही आयर्न ऑब्जेक्ट असेल, कोणती लोखंडाची वस्तू किंवा इफ देअर इज एनी आयर्न ऑब्जेक्ट इट विल बी रस्टेड. का रस्ट होतो? किंवा इवन अ सिम्पल एक्झाम्पल विल टेक ॲपल आहे, त्याच्यानंतर पोटॅटो आहे. इफ यू आर कटिंग इट किपिंग इन द ओपन एअर, जर आपण ओपन एअरमध्ये त्याला ठेवलं तर आफ्टर सर्टन टाईम यू विल सी इट इज गेटिंग ब्लॅक ऑर रेडिश. ह्याचं रिझन काय आहे? इट इज बेसिकली कंपोज ऑफ आयर्न. त्याच्यामध्ये आयर्न आहे. when your atmospheric ion get mixes or get reacts with the oxygen, it will form the rust. डिकम्पोजिशन झाल्यामुळे तिथे रस्ट तयार होतं, गंजल्याप्रमाणे रेडिश तयार होतं. सो दीज आर नथिंग बट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच काय की कोणतीही एक रिॲक्शन विच वॉज प्रिव्हियसली डाऊन आणि सडनली ती जम्प होते, वाढते, किंवा जर रिॲक्शन अचानक फास्ट झाली, स्लो झाली, दॅट इज कॉल्ड रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तुमच्या बुकमध्ये तशी भरपूर एक्झाम्पल दिलेले आहे. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. अल्कोहोलचं दिलेलं आहे की ईस्टमध्ये टाकल्याने त्याचा रिॲक्शन रेट बदलतो. किंवा बबल फॉर्म जे होतात, आपण जे फॉर्मेंटेशनमध्ये बघतो की आपण जेव्हा एखादं पीठ भिजत घालतो, फॉर एक्झाम्पल इडली डोसा असेल किंवा काही, वी आर सोकिंग दॅट फ्लोअर फॉर द होल नाईट, आणि सकाळी आपण बघतो की त्याच्यावरती बबल झाले. का? तर रिॲक्शन रेट वाढलेला आहे, इट हॅज बीन फर्मेंटेड, आणि त्यामुळे ते बबल्स आपल्याला फॉर्म होताना दिसतात. दीज आर नथिंग बट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. इट विल डिपेंड ऑन द रिॲक्टंटचा. बेसिकली तुम्हाला माहिती आहे रिॲक्शन म्हटल्यानंतर देर विल बी द टू पार्ट्स, वन विल बी युअर रिॲक्टंट आणि वन विल बी युअर प्रोडक्ट, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इफ युअर रिॲक्टंट इज हायली ॲक्टिव्ह, द रेट ऑफ रिॲक्शन गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजेच काय, इफ युअर रिॲक्टंट एनी काइंड ऑफ, कोणतंही रिॲक्टंट जे आहे, इफ इट इज हायपर ॲक्टिव्ह म्हणजेच काय की इफ इट इज हायली स्ट्रॉंग, द रेट ऑफ रिॲक्शन विल इन्क्रीज. आणि इफ इट इज लो, म्हणजे जर लोअर ॲक्टिव्ह असेल की इफ इट इज नॉट दॅट ॲक्टिव्ह, मग तुमचा रिॲक्शन रेट जो आहे तो डिक्रीज होणार. सो इट इज बेसिकली डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ रिॲक्टंट्स और रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट. किती रिॲक्टिव्ह आहेत, किती ॲक्टिव्ह आहेत, त्याच्यावरतीच रिॲक्शन रेट इज डिपेंड. ओके, हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं आहे, रिॲक्शन्स अँड एव्हरीथिंग. नाव ॲज अ टोल्ड यू की कोणतीही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन करण्यासाठी देर आर सेव्हरल फॅक्टर्स. म्हणजेच काय, आपण सिम्पल एक्झाम्पल बघू आधी. वॉटर, ॲज अ टोल्ड यू, वॉटरमध्ये यू हॅव 3 स्टेजेस, दॅट इज लिक्विड, सॉलिड अँड वेपर. आता या ज्या तिन्ही स्टेजेस आहेत, यू कांट गेट इट ॲट द सेम टाईम. दोन्ही आपल्याला एका वेळेस मिळणार आहे का? तर नाही. वाय? बिकॉज वी नीड चेंजेस म्हणजे काय, ॲज वी आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर वॉटरमध्ये, वेन वी आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर यू विल गेट द वेपर. म्हणजे इफ यू आर हिटिंग टिल दी 100 डिग्री सेल्सियस, द वॉटर विल मीन्स द लिक्विड विल टर्न इन टू द वेपर फॉर्म. सेम वे वेन वी आर डिक्रीजिंग द टेम्परेचर, म्हणजे जेव्हा आपण फ्रीज करतो अप टू 4 डिग्री सेल्सियस, इट विल बी सॉलिड फॉर्म. म्हणजेच काय करतोय, वी आर युझिंग सम पॅरामीटर्स म्हणजेच ते फॅक्टर्स which are making the change in your chemical reaction or which are making the changes in the rate of reaction.
Clear? Okay. Now, in your book, they have given you different factors which will affect your chemical reaction. हे तुम्हाला का माहिती पाहिजे? Because suppose, for example, आपण एखादी रिॲक्शन करतो आहे, यू आर डुईंग एन एक्सपेरिमेंट इन युअर लॅब आणि तुम्हाला माहितीच नाही की जे सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे इट इज हायली ॲक्टिव्ह, इट इज हायली कॉन्सन्ट्रेटेड. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड आहे, देन नायट्रिक ॲसिड इज देअर, दीज आर हायली स्ट्रॉंग ॲसिड्स. ते जे ॲसिड्स आहेत वी कॅन डायरेक्टली टच देम. जर तुम्हाला माहितीच नसेल की त्याची pH काय आहे आणि इफ यू आर ट्रीटिंग देम तर तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतात, काही लागू शकतं. कळते? म्हणून व्हॉट वी डू बिफोर एक्सपेरिमेंट आपल्याला ती प्रोव्हिजन करावी लागते. वी नीड टू ॲडजस्ट ऑल दॅट पॅरामीटर्स टुगेदर आणि नंतरच परफॉर्म करावं लागतं. दॅट इज वाय देर आर सेव्हरल फॅक्टर्स की ज्याच्यामुळे हा चेंज येऊ शकतो. विल सी वन बाय वन फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फॅक्टर्स affecting rate of chemical reaction. Okay, we'll see one by one. First दिलेला आहे nature of reactants. See, as the name suggests, nature of reactants म्हणजेच काय, what kind of reactant you have. It is hyper concentrated, it is concentrated, it is moderate, it is neutral. या सगळ्यावरती डिपेंड असतं की आपला रिॲक्शन रेट आहे तो इन्क्रीज होणार आहे की डिक्रीज होणार आहे. ओके, तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे बघा. नेचर ऑफ द रिॲक्शन्स, द रिॲक्शन ऑफ मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. Aluminium is more reactive than zinc, therefore the rate of reaction of aluminium with hydrochloric acid is higher than the zinc. आता हे तुमच्या बुकमधलं एक्झाम्पल आहे. आय हॅव रेड इट आउट कारण तुम्हाला डिफरन्स कळावा. आता इथे दिलेलं आहे ॲल्युमिनियम विथ केमिकल दे हॅव गिवन यू हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड झिंक विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता या कॉम्बिनेशनमध्ये ॲल्युमिनियम इज हायली ॲक्टिव्ह इन कंपॅरिझन ऑफ झिंक. झिंकपेक्षा ॲल्युमिनियम जो आहे तो जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे आपला रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो रिॲक्शनचा जो पॅरामीटर आहे दॅट विल गो हाय विथ दी ॲल्युमिनियम अँड नॉट विथ द झिंक. तुमच्या बुकमध्ये दिलेलं हे रिॲक्शन आहे बघा. द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस काइंड ऑफ डिफरन्स. ॲल्युमिनियम जो आहे तो रिॲक्टिव्ह आहे, इट्स अ मेटल बट इट्स अ रिॲक्टिव्ह मेटल की तो जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन करतो इट विल इन्क्रीज, द रिॲक्शन रेट विल इन्क्रीज. क्लिअर? नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. दॅट इज नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ दिस मेटल्स आर फॉर्म. म्हणजे इथे आपल्याला जे सॉल्ट मिळणार आहे वॉटर सोल्युबल सॉल्ट हे आपल्याला जेव्हा ॲल्युमिनियमसोबत रिॲक्शन करतो तेव्हा मिळतं. अँड नॉट म्हणजे लेस यू विल गेट, मोर यू विल गेट इन केस ऑफ ॲल्युमिनियम अँड लेस यू विल गेट इन कंपॅरिझन ऑफ झिंक. कारण काय आहे? रिॲक्टिव्ह. क्लिअर? म्हणजे समजा आता या ठिकाणी मी नॉर्मल ॲसिड घेतलं असतं, कोणतंही एखादं डायल्युटेड ॲसिड घेतलं असतं तर आपल्याला ती रिॲक्टिव्हिटी दिसली नसतं. इथे मेटल जो आहे ॲल्युमिनियम जो आहे दॅट इज हायली रिॲक्टिव्ह. इवन द HCl इट्स अ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. त्यामुळे जो रेट रिॲक्शन जो आहे तो इन्क्रीज होतो आणि विल गेट द मोर सॉल्युबल सॉल्ट अँड हायड्रोजन विल बी रिमूव्ड. दॅट इज कॉल्ड रिॲक्टंट. क्लिअर? नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजेच आपण जे रिॲक्टंट वापरतोय वेदर इट इज हायली रिॲक्टिव्ह, इट इज मॉडरेट वन और इट इज सुपर ॲक्टिव्ह, ह्याच्यावरतीच आपलं नेचर किंवा रिॲक्शन डिपेंड असते. ओके, फर्स्ट पॉईंट जो आहे तो क्लिअर आहे. नेक्स्ट दिलं साईज. साईज ऑफ द पार्टिकल. सी यासाठी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल सांगते मी. साईज ऑफ द पार्टिकल्स यू नो, समजा आपण एका वेळेस जर आपल्याला लिंबू सरबत बनवायचं असेल, इफ यू वॉन्ट टू मेक द लेमनेड, आपण काय करतो? साखर घेतो. म्हणजे समजा तर मी पावडर फॉर्ममध्ये घेतली, क्रश शुगर जर घेतली, त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपण क्रश शुगर घेतली. वी हॅव टेकन 3 बाउल्स. साईज कसं मॅटर करतं? सपोज वी हॅव द 3 बाउल्स. ठीक आहे, एकामध्ये सॉल्ट आहे. ओके, वन इज फिल्ड विथ सॉल्ट, वन इज विथ शुगर आणि एक आहे दॅट इज क्रश शुगर. क्रश शुगर म्हणजे आपण काय म्हणतो? पिठी किंवा एकदम पावडर फॉर्ममध्ये शुगर आहे दॅट इज शुगर पावडर. आणि हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये, ग्रॅन्युअल म्हणजे जे कणाच्या ह्याच्यामध्ये रूपामध्ये आहे ते. आता इफ यू सी या तिघांमध्ये विच वन विल डिझॉल्व इझिली, या तिघांपैकी कोणतं जे आहे ते पटकन डिझॉल्व होईल. सो युअर आन्सर विल बी सॉल्ट. का? कारण सॉल्टचे जे ग्रॅन्युअल आहेत दे आर क्वाईट स्मॉल. त्याची जी साईज आहे, जे मॉलिक्युलची साईज आहे दॅट इज व्हेरी स्मॉल.
जर पार्टिकल लहान असेल तर दॅट विल बी इझिली डिझॉल्ड इन द वॉटर. इथे सुद्धा बघा, आपण जे पावडर फॉर्ममध्ये घेतली ती शुगर काय होणार आहे, ती पटकन विरघळेल, ते पटकन डायल्यूट होईल. पण जे शुगर ग्रॅन्युअल्स आहेत ते विल नॉट डिझॉल्व. कळलं अर्थ? त्याला वेळ लागेल. म्हणजेच आपला जो रेट ऑफ रिॲक्शन आहे तो नेचरवरती डिपेंड आहे, इवन द साईज ऑफ द पार्टिकल. क्लिअर? या सगळ्यावरती आपली रिॲक्शन, आपला रेट जो आहे रिॲक्शनचा दॅट इज डिपेंड. सेकंड पॉईंट इज क्लिअर टू यू. ओके, तुमच्या बुकमध्ये वेगळं एक्झाम्पल दिलेलं आहे, यू कॅन रीड विथ इट. ओके, 2 पॉईंट आपण बघितलेले आहेत. थर्ड दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द reactants. See again it is about the concentration that I told you की ॲसिडिक आहे किंवा नाही आहे. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड मी तुम्हाला आय थिंक शिकवताना बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की आपल्या लॅबमध्ये, स्कूलच्या लॅबमध्ये देर आर सम ब्लॅक बॉटल्स. ब्लॅक कलरच्या बॉटल्स असतात, डार्क ब्लॅक और डार्क ब्राऊन कलर, आणि त्याला एक सिल्वर फॉईलने कवर केलेलं असतं. दोज आर हायली ॲक्टिव्ह. इवन जर तुम्ही घरामध्ये कफ सिरप बघितलं असेल तर कफ सिरपच्या बॉटलसुद्धा डार्क इन कलर, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की स्टोअर इन अ कूल अँड ड्राय प्लेस. की सनलाईटचा जर इफेक्ट आला, इफ युअर ग्लास इज अ ट्रान्सपरंट, जर ग्लास ट्रान्सपरंट असेल तर सन रेज विल ट्रॅव्हल इन इट, आणि त्यामुळे सुद्धा त्याच्यावरती रिॲक्शन होते. क्लिअर? बिकॉज द टेस्ट, द केमिकल पॅरामीटर, इवन द क्वालिटी, हे सगळं जे आहे ते डिस्टर्ब होतं. आणि जर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड जर आपण लाईटमध्ये आणलं, सनलाईटमध्ये आणलं, तर ब्लास्ट होऊ शकतो. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन अल्सो मॅटर. जे मी मागाशी सांगितलं की जर मला माहितीच नाही आहे की मी एखादा एक्सपेरिमेंट करताना इफ आय एम युझिंग द ॲसिड ऑर एनी अल्कलाईन कंपाऊंड ऑर एनी न्यूट्रिक काइंड ऑफ अ कंपोनंट, आणि आपण डायरेक्ट जर ट्रीट करायला गेलो तर इट विल मेक द हार्म. म्हणून आपल्याला कॉन्सन्ट्रेशनसुद्धा माहिती पाहिजे. ओके, तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे बघा, डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली विथ द CaCO3 दॅट इज कॅल्शियम बायकार्बोनेट and disappear slowly and CO2 liberates slowly. On the other hand, with concentrated HCl takes place rapidly and CaCO3 disappears fast. तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट. तुमच्या बुकमध्ये आपण बघितलं होतं सोडा जो आहे. If we are treating CaCO3, if we are treating with the dilute HCl, dilute HCl म्हणजेच काय? Dilute means which is mixed with the water. Dilute जेव्हा असतं तेव्हा काय होतं, ॲसिडिटी जी आहे दॅट रिमेन्स और दॅट गेट्स लिटिल लो. क्लिअर? दॅट इज कॉल्ड डायल्युटेड. तर इथे आपल्याला जे CO2 आहे दॅट लिबरेट स्लोली, म्हणजेच काय होणार की CaCO3 जो आहे तो डिसअपिअर होतो, आणि कार्बन जो आहे तो स्लोली डिसअपिअर होतो किंवा इव्हॉल्व होतो. सेम वे CaCO3च्याच ठिकाणी इफ यू आर ट्रीटिंग विथ द कॉन्सन्ट्रेटेड HCl इट विल बी फास्ट. म्हणजे जिथे समजा फॉर एक्झाम्पल या रिएक्शनला जर मला 5 मिनिट्स लागत असतील तर इट विल हॅपन इन 2 to 1 minutes. क्लिअर? दॅट इज अगेन द कॉन्सन्ट्रेशन. हे सगळे फॅक्टर्स चेक करूनच केमिस्ट्रीमध्ये किंवा लॅबमध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट्स करावे लागतात. नेक्स्ट दे हॅव गिवन यू द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. टेम्परेचर अगेन ते व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे, आपण घरामध्ये ओव्हन वापरतो, फ्रीज वापरतो, कुकरमध्ये तुम्हाला माहिती आहे की वॉट एव्हर वी आर किपिंग द कुकर, एक 15 मिनिट्स नंतर द फूड जे आहे दॅट विल बी स्टीम्ड आउट. स्टीममुळे अन्न शिजलं जातं. बट इफ वी आर किपिंग इट फॉर द लॉंगर टाईम, म्हणजे 15 मिनिटाच्या वरती जर आपण हीट केलं तर जे आतलं जे अन्न आहे, वॉट एव्हर फूड विल बी इनसाइड दॅट विल बी डॅमेज, दॅट विल बी स्पॉइल्ड. का? कारण जर टेम्परेचर जेवढं रिक्वायर आहे तेवढं जर तुम्ही त्याला दिलं तर ते जे काही ऑब्जेक्ट असेल दॅट विल बी क्लिअर. पण जर तुम्ही जास्त टेम्परेचर दिलं तर इट विल टर्न आउट टू बी डॅमेज. किंवा जसं मी वॉटरमध्ये तुम्हाला सांगितलेलं, जे वॉटर आहे त्याला आपण 3 टेम्परेचरमध्ये, ॲट द रूम टेम्परेचर इट इज लिक्विड, ऑन द हिटिंग टेम्परेचर म्हणजे ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर इट इज गॅशियस कंपाऊंड, इवन वेन वी आर डिक्रीजिंग द टेम्परेचर इट इज सॉलिड कंपाऊंड. म्हणजेच युअर टेम्परेचर मॅटर्स फॉर युअर रिॲक्शन. तुमच्या बुकमध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे. While studying decomposition, you have carried out decomposition of limestone. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला काही एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. बट इफ यू डोंट नो द एक्झाम्पल, यू शुड नो की टेम्परेचर कसं अफेक्ट करणार. ओव्हनमध्ये, फ्रीजमध्ये आपण त्या पर्टिक्युलर टेम्परेचरलाच ते ठेवलं तर दॅट थिंग विल टर्न आउट टू बी इन प्रॉपर वे. मग ते मिल्क असेल किंवा काही असेल, आपल्याला फ्रीजवरती बघा एक नोटीस लिहिलेली असतं, इफ यू आर किपिंग द मिल्क, इफ यू आर किपिंग द व्हेजिटेबल्स, त्याला एक टेम्परेचर आपल्याला सेट करावं लागतं. कारण ते टेम्परेचर जर नसेल
म्हणजे समजा पाण्यातच बघतो आपण बोलू, जर आपण 100 डिग्रीजपर्यंत ते पाणी नाही ठेवलं तर ते वेपराईज नाही होणार, वेपर नाही फॉर्म होणार, गॅशियस टर्न नाही होणार. इवन आपण फ्रीज करताना जर टेम्परेचर जास्त हाय ठेवलं तर ते आईस नाही बनणार, बिकॉज इट नीड्स लो टेम्परेचर. कळत आहे? म्हणजे टेम्परेचर ऑल्सो अफेक्ट्स इन युअर केमिकल रिॲक्शन. लास्ट वन दे हॅव गिवन यू, दॅट इज कॅटलिस्ट. Catalysts are nothing but the enzymes. To increase the rate of a reaction, we use certain kind of a chemical substances. Those are called as catalysts. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. The substance in whose presence the rate of a chemical reaction changes without causing any chemical change in it. Without causing any chemical change दिलाय बघा. तुमच्या बुकमध्ये there is one reaction 2KClO3, that is potassium chlorate. On heating, it's giving you 2KCl plus 3O2. That is your reaction. ही एक रिॲक्शन दिलेली आहे. आता या रिॲक्शनमध्ये वी हॅव यूज हीट. तुम्हाला हीटचा तिथे लोगो दिसतोय, जो ट्रायंगल आहे. इवन आता कॅटलिस्ट काय आहे, इथे आपण कॅटलिस्ट वापरलेला आहे, दॅट इज मॅंगनीज ऑक्साईड. मॅंगनीज ऑक्साईड कधी कधी आपण हे मेन्शन करतो. इफ आय एम युजिंग मॅंगनीज आय कॅन राईट इट लाईक दिस, मॅंगनीज 2+, कारण तो 12 नंबर आहे, तो 2+. आता हे जे मॅंगनीज आहे तुम्हाला इथे दिसतंय. वेन आय एम युजिंग माय रिॲक्टंट इज पोटॅशियम क्लोरेट ऑन हीट with the enzyme, with the catalyst manganese is giving potassium chloride plus oxygen. क्लिअर? ही आपली रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शनमध्ये मी मॅंगनीज कॅटलिस्ट म्हणजेच रिॲक्शन फास्ट व्हावी म्हणून वापरलं आहे, पण त्यामुळे आपल्या प्रोडक्टमध्ये मॅंगनीज मिळणार नाही. क्लिअर? हे नेहमी लक्षात ठेवायचं. कॅटलिस्ट आर देअर टू इन्क्रीज द रेट ऑफ अ रिॲक्शन. इट विल नॉट फॉर्म एनी काइंड ऑफ अ प्रोडक्ट. म्हणजेच रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी वी आर युझिंग सर्टन काइंड ऑफ अ केमिकल सबस्टन्स, पण त्याच्यामुळे त्याच पद्धतीचं म्हणजे इथे तुम्हाला मॅंगनीज क्लोराईड नाही मिळणार. इट इज ओनली टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. हे लक्षात ठेवायचं. दॅट इज द कॅटलिस्ट. हे 5 पॅरामीटर्स जे आहेत दे आर इम्पॉर्टंट टू इन्क्रीज ऑर टू अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. ओके.